लिव्हर हे तुमचं इमोशन, मोठे सगळे इमोशन, कारण लिव्हरमध्ये मॅक्झिमम 1000 फंक्शन लिव्हरचे शरीरात की ज्याच्यामध्ये रक्तनिर्मिती पण आहे, त्याचबरोबर सगळ्या प्रकारचे हार्मोन्स, सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स हे सगळं स्टोअर करण्याचं आणि तयार करण्याचं काम लिव्हर करतं. प्रत्येक माणसाचं स्ट्रक्चर रिअलाइन कसं आणता येईल विथ द हेल्प ऑफ मसाज, विथ द हेल्प ऑफ जिथे जिथे नोड्स बनल्या, जिथे जिथे गाठी बनल्या, त्या गाठी सोडवायच्या लिगामेंटच्या, आणि त्या गाठी सोडवल्यानंतर पेशंटचा तिरकेपणा जो झालेला आहे किंवा मणका पुढे गेला आहे किंवा खांदे पुढे गेलेत किंवा पोश्चर हे मिसअलाइन झाले, त्याला परत रिअलाइन 10 टप्प्यामध्ये करता येतं. नमस्कार, भारी लोक या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेक भारी व्यक्तिमत्व जे आपल्या कर्तृत्वानं किंवा आपल्या स्किल्सनं अनेक लोकांचं आयुष्य भारी बनवत असतात, आणि म्हणूनच भारी लोक हा मराठी पॉडकास्ट चॅनल आपल्यासाठी आहे. आज या मंचावरती असं एक व्यक्तिमत्व आपण निमंत्रित केलेलं आहे ज्यांनी 25,000 लोकांना खरं तर ताठ मानेनं, ताठ मणक्यानं उभं राहायला मदत केली, असे डॉक्टर विराज भंडारी सरांना, ज्यांनी 25,000पेक्षा अधिक लोकांना विना सर्जरी, विना ऑपरेशन मणक्याच्या त्रासामधून मुक्त केलं किंवा त्यांना मदत केली. खरं तर डॉक्टर विराज भंडारी यांच्याबद्दल आज अनेक ठिकाणी अनेक चर्चा होताना आपण पाहतोय. देवदूत म्हणून खरं तर मणक्याचा प्रॉब्लेम असणाऱ्या लोकांसाठी आज काम करणारा हा खरं तर लढवय्या असं आपण म्हणू. यांनी आत्तापर्यंत 15पेक्षाही अधिक देशांमधून विशेष म्हणजे स्पाईनवरती असणाऱ्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा अभ्यास केला. अनेक वर्षांचं आपलं आयुष्य या फक्त मणका या विषयांवरती इन्व्हेस्ट केलं आणि अनेक देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक उपचार पद्धतींचा बारकावा, त्यातलं अभ्यास, त्यातलं स्किल्स अद्ययावतपणे शिकले, आणि खऱ्या अर्थानं भारतामध्ये आज मणका हा जो काही मेजर लोकांचं दुखणं बनलेलं आहे, तर त्याला कशा पद्धतीनं मदत करता येईल हा विचार करून त्यांनी आतापर्यंत आपलं आयुष्य या विषयावरती इन्व्हेस्ट केलं, आणि आज आपल्या सर्वांना, अनेक लोकांना, लाखो लोकांना ते सातत्यानं मदत करत आहेत. मला खात्री आहे की पॉडकास्टच्या माध्यमातून सुद्धा मणका हा विषय जाणून घ्यायला आणि मणक्याविषयाच्या समस्या, त्याच्या उपचार पद्धती आणि अनेक गोष्टींबद्दलचं ज्ञान आपल्याला या पॉडकास्टमधून बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट खरं तर प्रॉब्लेम होऊ नये आणि ज्यांना प्रॉब्लेम असतील त्याच्यातून विना ऑपरेशन, विना सायस कशा पद्धतीनं मणक्याच्या विकारांमधून, त्रासांमधून तुम्ही बाहेर पडू शकता, यासाठी खूप महत्त्वाचा विषय ठरणार आहे. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मणक्याच्या वेदना, मणक्यांमधले प्रॉब्लेम अनेक महिलांमध्ये आपण ऐकत असतो. सो प्रेग्नंट, गर्भवती महिलांना किंवा ज्यांनी आत्ताच बाळाला जन्म दिलेला आहे अशा त्या प्रत्येक स्त्रीला सुद्धा आजचा हा पॉडकास्ट खूप माहिती देणारा राहणार आहे. त्यामुळे कृपया शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पहा आणि आपले प्रश्न, आपल्या शंकासुद्धा कमेंट्समध्ये कळवा. येस, चला तर आपण आज निमंत्रित करूयात, स्वागत करूयात डॉक्टर विराज भंडारी सरांचं. सर, तुमचं स्वागत आहे. आज तुमचा आम्हाला मिळालेला वेळ खरं तर खूप महत्त्वाचा आणि मौल्यवान असा वेळ तुम्ही आम्हाला दिलात, त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद आणि स्वागत. मला थोडक्यात तुमच्याबद्दल, तुमचं एज्युकेशन, त्यानंतर तुम्ही घेतलेला 16पेक्षा अधिक देशांमध्ये घेतलेला तुमचा अनुभव आणि मणकाच हा विषय तुम्ही का निवडलात याबद्दल थोडक्यात जरा जाणून घ्यायचं आहे. मणका निवडण्याचं कारण, मी पहिलं माझं BMS झालं आणि BMS करताना फर्स्ट इयरपासून मी वैद्य समीर जमादानी सरांकडे प्रॅक्टिसला जात होतो, आणि जात असताना त्यांच्याकडे एक शिकायला मिळालं की फिरणाऱ्याला मध मिळतो. जिथे जिथे आपण फिरणार आहोत वेगवेगळ्या गुरूंकडे, ह्या आयुर्वेदाचं नॉलेज जे आहे ते आयुर्वेदशास्त्र जर बघितलं तर आयुर्वेदशास्त्राची सीमा ही जी आहे ती आकाशापर्यंत, गगनाला भिडणारी आहे. कारण त्याच्या शास्त्रामध्ये इतके असंख्य वेगवेगळे प्रकार चिकित्सेचे, म्हणजे काही लोक वनस्पती देऊन बरे करतात, काही लोक वनस्पतीचे काढे देऊन बरे करतात, काही लोक चूर्णांचा अभ्यास करतात, काही लोक फक्त काढ्यांची प्रॅक्टिस करतात, काही लोक भस्म वापरतात, काही लोक पंचभौतिक चिकित्सा करतात. तर मी हे सगळं वेगवेगळ्या गुरूंकडे जाऊन शिकत असताना एक 3rd इयरपर्यंत मी जवळजवळ 150 वैद्यांकडे गेलो की ज्यांचे पंचकर्म फक्त करणारे वैद्य, फक्त नाडी परीक्षा बघणारे वैद्य, फक्त भस्म वापरणारे वैद्य, परत नंतर नाथ संप्रदायातले वैद्य, सिद्ध हस्त ज्यांना म्हणतात. तर त्याचबरोबर मी कोट्टकल फार्मसीत केरळमध्ये गेलो. केरळमधनं आल्यानंतर मी बागेवाडीकरांकडे शिकायला जात असताना बागेवाडीकरांनी मला म्हटलं की
विराज, इथनं पुढचं आयुष्य जे आहे ते स्पेशलायझेशनचं आयुर्वेदासाठी आहे. तर तू असे कुठले विषय निवड की जेणेकरून पुढच्या भविष्यात तुझा अभ्यास आणि तुझं कर्तृत्व हे लोकांना उपयोगी पडेल. तर मग मी पहिलं सोरियासिस हा आजार निवडला आणि त्याच्यासोबत एक 10 लिस्ट काढली. त्यामध्ये सोरियासिस, त्याचबरोबर मी गुगलला सर्च केलं होतं की पुढच्या 2035 पर्यंत कोणते कोणते आजार हे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि ॲलोपॅथी चिकित्सा त्याला मदत नाही करू शकत आहे. अशी लिस्ट गुगलवरनं मी काढली. त्यावेळेस मला एक 15-16 आजार मिळाले आणि त्यानंतर मग मी प्रत्येक आजाराचं वाचायला सुरुवात केली, अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मी पहिला आजार सोरियासिस निवडला होता. त्या सोरियासिसमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये पेशंटला परत रिऑकरन्स होता. पण मला असा आजार हवा होता की ज्याच्यामुळे मी बरं केल्यानंतर पेशंटला परत त्रास नाही झाला पाहिजे. हे माझं विजन होती, ही माझं एम होतं की मी ज्या माणसाकडनं 1 रुपया जरी घेतला तर मी त्याला लाख रुपयाची मदत कशी करेल. हे माझ्या आयुष्याचं ध्येय आणि स्वप्न होतं आणि प्रामाणिकपणे राहून काम करायचं होतं या क्षेत्रामध्ये. हे गोष्टी मला त्या जिथे मिळतील त्या आजारात मी काम करेल असं मी ठरवलं होतं. आणि मग मी जवळजवळ वर्षभर सोरियासिसमध्ये काम केलं आणि सोरियासिसमध्ये काम केल्यानंतर लक्षात आलं की अरे याला रिऑकरन्स खूप आहे, कारण लोकांची सायकोलॉजिकल हेल्थ त्याच्या खूप इम्पॉर्टन्स आहे. बरोबर. मग मी त्याचबरोबर माझ्याकडे मणक्याचे पेशंट येत होते आणि मणक्यावरती मी अभ्यास करायला सुरुवात केली. तर पहिलं मी भारतातले जेवढे हाड वैद्य आहेत त्यांच्याकडेच दर रविवारी मी जायचो. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत ते कसे हाड बसवतात ह्याचा अभ्यास मी परत चालू केला. आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या हाडवैद्यांकडे जाऊन मी शिकायला सुरुवात केली. सुंदर. त्याचबरोबर भीमाशंकरच्या तिथे आणि काही वेगवेगळे आदिवासी लोक होते की ते मणक्यांवरती लेप लावायचे. मग मी त्या आदिवासींकडे जायला चालू केलं आणि मग ते आदिवासी हातोडीनी मणका बसवायचे. त्याचबरोबर गुगळाचा लेप, लकडी मैद्याचा लेप, वेगवेगळे गोंदचे लेप लावायचे. मग ते दोरीला बांधून खुंटीला ठेवायचे, खुंटीला ओढायचे. तो सगळा प्रकार मी शिकलो. कमीत कमी एका माणसाकडे मी कमीत कमी 1000 रुग्ण बघेल आणि मगच मी पुढचा वैद्य बदलायचो किंवा पुढचा हाडवैद्य बदलायचो. मग असं मी करत करत बऱ्याच लोकांकडे शिकलो आणि ते शिकल्यानंतर मी पहिला कोर्स केरळमध्ये केला, ज्यांची 8वी जनरेशन मर्मचिकित्सावरती काम करते आणि डेली ते लोक 2000 पेशंट 8 भाऊ बघतात. ग्रेट. आणि मग मी त्यांच्याकडे ते बघून आलो, शिकून आल्यानंतर 3 महिन्यानंतर पुण्यात आल्यानंतर मी जेव्हा त्यांच्यासारखी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा कळालं की अरे यांच्यामध्ये हे लोक एक्सरे बघत नाहीयेत. मग एक्झॅक्ट पेशंट सायंटिफिक कसा बघायचा, कारण माझं MD झालेलं होतं. तर मला एक डोक्यामध्ये एक होतं की जो काही काम करणार आहोत तो सायंटिफिक एव्हिडन्स बेस पाहिजे. बरोबर. आजच्या काळात त्याची खूप गरज आहे. मग तिथनं मी चायनामध्ये शांघायला गेलो. तिथं मी एक्सरे कसा रीडिंग करायचा त्याचा कोर्स मी 10 दिवसाचा केला. हाऊ टू एक्सरे रीड. आणि त्याचबरोबर तिथे मी गॉन्स्टेड क्रायोप्रॅक्टरचा कोर्स केला, ज्याच्यामध्ये मला खूप काही शिकायला मिळालं की पेशंटला पाल्पेट कसं करायचं आहे, दर्शन परीक्षा कशी करायची. आज इंडियामध्ये जे हाडवैद्य होते त्यांचं कसं होतं की आला की झोप, ओढ आणि निघ. तिथे पाल्पेशन नावाचा प्रकार कुठे इंडियात मला बघायला मिळाला नाही. तो प्रकार मला फॉरेनमध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकायला मिळाला की मी प्रत्येक वर्टेब्रल सेगमेंट पाल्पेट करायला शिकलो. कुठला मणका वर आल्यानंतर त्याला काय म्हणायचं, पोस्टेरो इन्फेरियर कसा आलाय, सुपेरियर म्हणजे वरती कसा गेलाय, खाली कसा आलाय, तेच एक्सरेमध्ये कसं बघायचं. त्याचबरोबर तिथलं नर्वचं टेम्परेचर मी घ्यायला शिकलो. नर्वोस्कोप नावाचं एक मशीन आहे US वरनं, ते मी मागवलं आणि मानेच्या पहिल्या मणक्यापासून माकडहाडापर्यंत ते मशीन मी लावायला शिकलो. आणि त्या मशीन आपण इंडियात पण आणलं आणि त्यानंतर प्रत्येक पेशंटला मी एक्सरे काढून माझी ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. आणि बिफोर आफ्टर प्रत्येक 3 महिन्यांनी आम्ही एक्सरे रिपीट करत गेलो आणि आज जवळजवळ 40 ते 50 हजार लोकांचा एक्सरेचा डाटा माझ्याकडे त्याच्यामुळे तयार झाला. मग हे सगळं करत असताना पुढचा कोर्स माझा रॉल्फिंगचा मी केला. रॉल्फिंग स्ट्रक्चरल इंटिग्रेशन. इडा रॉफ नावाच्या एक लेडीज होत्या अमेरिकेमध्ये, त्यांनी PhD केली ग्रॅव्हिटीवरती. ओके. आणि प्रत्येक माणसाचं स्ट्रक्चर रिअलाइन कसं आणता येईल विथ द हेल्प ऑफ मसाज, विथ द हेल्प ऑफ जिथे जिथे नोड्स बनल्या, जिथे जिथे गाठी बनल्या त्या गाठी सोडवायच्या लिगामेंटच्या. आणि त्या गाठी सोडवल्यानंतर पेशंटचा तिरकेपणा जो झालेला आहे किंवा मणका पुढे गेलाय किंवा खांदे पुढे गेलेत किंवा पोश्चर हे मिसअलाइन झाले त्याला परत रिअलाइन 10 टप्प्यामध्ये करता येतं. माणसाची ग्रॅव्हिटी ही 10 स्ट्रक्चरमध्ये आहे ॲक्च्युअली. ओके. म्हणजे पहिली ग्रॅव्हिटी आहे माणसाची ब्रेथ. ब्रेथ जर चांगला नसेल माणसाचं तर माणसाचं सर्क्युलेशन चांगलं होत नाही.
सेकंड ग्रॅव्हिटी आहे फिट. आपले पाय हे बॅलन्सला नसतील तर तुमचे शोल्डर आणि कमरेचा भाग, हिपचा भाग हा बॅलन्स राहू शकत नाही. त्याचबरोबर लॅटरल बॉडी, आतमधली कोर बॉडी, त्यानंतर पुढचे ऑर्गन, मागचे मस्क्युलोस्केलेटल सगळे, बॅकलाईन पूर्ण, त्याचबरोबर दोन्ही लिंब, दोन्ही पाय, दोन्ही हात, ह्याचं रिबॅलन्सिंग मी शिकलो. आणि रिबॅलन्सिंग शिकल्यानंतर पुण्यात आल्यानंतर ती प्रॅक्टिस मी चालू केली. म्हणजे एक कोर्स माझा झाल्यानंतर 6 महिने मला प्रॅक्टिस करायला लावायचे इन्स्ट्रक्टर यूएसचे, आणि त्यानंतर परत 6 महिन्यांनी मी दिल्लीला शिकायला जायचो. असं कमीत कमी माझे 3.5 वर्ष एक कोर्स चालला. बापरे. आणि ते मी प्रत्येक पेशंट त्यांचा ते शिकल्यानंतर मी असं नाही केलं की मी ते सोडून दिलं किंवा अर्धवट केलं. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत ती गोष्ट मी इंडियामध्ये केली. त्याला कुठेही शॉर्टकट घेतला नाही. लॉंग प्रोसेस होत्या सगळ्या. 1-1 तासाची ट्रीटमेंट होती. प्रत्येक मसल रिअलाइन करण्यासाठी मला 1-1 तास एका पेशंटच्या अंगावरती काम करावं लागायचं. मग मी दिवसात 4च पेशंट बघायचो. आणि असं करता करता मग पुढे माझा व्हिसरल मॅनिप्युलेशन म्हणजे ऑर्गन मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये लिव्हर, किडनी, स्प्लीन, पॅनक्रिया याचे लिगामेंट रिअलाइन करून तिथले लिगामेंटमध्ये जिथे गाठी झाल्यात, नोड्स बनल्यात, त्या नोड मी सोडवायला शिकलो. आणि त्याला परत रिअलाइन करून त्याची मोबिलिटी आणता येऊ लागली. बॅरल इन्स्टिट्यूटचे कोर्सेस मी केले. त्याचबरोबर न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन, जसं ब्रेनचं मॅनिप्युलेशन शिकलो. ब्रेनमधलं क्रेनिओसेक्रल रिदम जो आहे तो जर रिअलाइन केला तर माणसाचे इमोशन परत रिअलाइन होतात. सुंदर. बऱ्याच वेळा आपल्याला बघा एखादी गोष्ट दुःख देते, बऱ्याच काळ दुःख देते ती. एखादी मेरे दिल को लगी हुई चोट मैं कभी भूल नहीं सकता. बऱ्याच वेळा एखाद्या लग्नामध्ये बघा भांडण होतात की मागच्या 10-20 वर्षापूर्वीचं भांडण उकरून काढलं जातं. आणि त्याच्यामुळे परत त्याच्या मनस्ताप आणि त्याच्यामुळे त्या होणाऱ्या सगळ्या नातेवाईकांना मनस्ताप, या सगळ्या गोष्टीचा परिणाम कुठेतरी मनावरती होत असतो आणि मनाचा परिणाम तुमच्या ऑर्गनवरती होत असतो. अगदी बरोबर. आणि हे ऑर्गन मिसअलाइन होतात. आणि ते बऱ्याच वेळा मी बघितलंय, बँकर्स लोक आहेत, मोठे मोठे जॉब बिझनेसमॅन आहेत, त्यांचा डिओडिनम नावाचा अवयव हा मिसअलाइन असतो. बिकॉज दे आर सारखं त्यांना कॅल्क्युलेशन करावे लागत असतात. लिव्हर हे तुमचं इमोशन, मोठे सगळे इमोशन, कारण लिव्हरमध्ये मॅक्झिमम 1000 फंक्शन लिव्हरचे शरीरात, की ज्याच्यामध्ये रक्त निर्मिती पण आहे, त्याचबरोबर सगळ्या प्रकारचे हार्मोन्स, सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स हे सगळं स्टोअर करण्याचं आणि तयार करण्याचं काम लिव्हर करतं. मग हा जेव्हा मिसअलाइन होतो तेव्हा माणसाच्या मध्ये बऱ्याच प्रकारचे मूड स्विंग होतात, बऱ्याच प्रकारच्या निर्मितीला अडचणी येतात. बरोबर. तर मग हे सगळं मी शिकल्यानंतर मी अयंगार योगा गुरुजींकडे मेडिकल योगाभ्यास शिकलो. असं सगळं एकत्रित करत आयुर्वेद, योग चिकित्सा, मर्मचिकित्सा आणि मॅन्युअल थेरपी हे सगळं एकत्रित दरवर्षी मी कमीत कमी 3-4 कोर्सेस करायचो. ते इंडियामध्ये सेपरेट ते वापरायचो आणि कमीत कमी 1000 पेशंट मी वापरल्यानंतर मग त्याचं ठरवायचो की पुढं त्याला कसं वापरायचं आहे. सेपरेट ती गोष्ट वापरायचो. ग्रेट. मग त्याचे माझे खूप प्रयोग मी केले माझ्या जीवनामध्ये. गेल्या 19 वर्षापासून माझे खूप प्रयोग झाले. आता तेच विचारणार होते की या एवढ्या सगळ्या गोष्टींची सर्वसाधारण किती वर्ष इन्व्हेस्ट केली तुम्ही? 19 वर्ष सर मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली. ते म्हणतात ना, समुद्र मंथनातून म्हणजे अमृत तयार झालं. मला वाटतं की आज मणका हा विषय घेऊन ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना मदत करताय, तर हे सुद्धा समुद्र मंथनासारखंच आहे. 19 वर्षांच्या अभ्यासातनं बेस्ट प्रॅक्टिसेस, आणि म्हणूनच कदाचित विना सर्जरी, विना ऑपरेशन्स आज हजारो लोकांना तुम्ही आयुष्य उत्कृष्ट करण्याचं काम करताय. अप्रतिम आणि खूप सुंदर. खरंच म्हणजे परिपक्वता जी म्हणतो ती एका रात्रीत, एका दिवसात किंवा 4 पुस्तकं वाचून येत नाही, तर ती या पद्धतीच्या, म्हणजे खरं तर 19 वर्ष वेळ लागलं होतं म्हटलं तरी हरकत नाही, आणि त्यातनं ही परिपक्वता तुमच्यापर्यंत आलेली आहे. खूप सुंदर. मला मणक्याच्या विषयाला घेऊन आज लोकांमध्ये अनेक गोष्टींचा संभ्रम आहे. पहिली गोष्ट मला जी विचारायची आहे ती की आज विद्यार्थ्यांपासून, गृहिणींपासून, IT मध्ये काम करणाऱ्या लोकांपासून ते आज लॉकडाऊन नंतर वर्क फ्रॉम होम सुरू झालेलं आहे, तर या सर्वांमध्येच आपल्याला मणक्याच्या विषयीचे अनेक दोष, अनेक प्रॉब्लेम्स आढळतात. तर नेमकं मणक्याला हे जे काही इश्यूज होतात या लोकांमध्ये, याची कारणं काय आहेत? आपण आधी कारणं जाणूयात आणि मग आपण उपचारांकडे जाऊयात. तर सर्वसाधारण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मणक्याचे विकार असणारे लोक आपल्याला बघायला मिळतात, तर या सर्वांमध्ये मेन रिझन्स काय आहेत असं तुम्हाला, म्हणजे मेन रिझन्स काय आहेत? सगळ्यात पहिलं कारण जे आहे ते म्हणजे व्यायामाचा अभाव. आज तुम्ही बघा, पूर्वी लोक घरात उठल्यानंतर सूर्यनमस्कार मारायचे.
जात्यावरती दळण दळायचे, बरोबर. घरातलं झाडणं, लोटणं, पुसणं, भांडी धुणं, ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी घरी होत होत्या. आज लोकांचा बसण्याचा कालावधी हा वाढलाय किंवा उभं राहण्याचा कालावधी हा वाढलेला आहे. बरोबर. त्याचबरोबर आपल्याकडे यंत्र खूप आली. जसं मोबाईल हे एक मोठं यंत्र आहे की दिवसभर माणूस घेऊन त्याच्या समोर बसतोय, मग तो बसत असताना किती वेळ बसतोय आणि कसा बसतोय हे बघत नाही. पोश्चर काय हे बघितलं जातं. बऱ्याच वेळा मान ही खाली राहते आणि त्याच्यामुळे टॉर्क आणि फोर्स चुकतोय आणि त्याच्यामुळे डिजनरेटिव्ह चेंजेस तिथे चालू होतात. हो. व्यायाम न केल्यामुळे मणक्याच्या आजूबाजूच्या मसलमधली ताकद ही तेवढी राहत नाहीये. त्याच्यामुळे एखादा छोटासा झटका बसला तरी ती गादी पटकन बाहेर येते. सगळ्यात महत्वाचं कारण आहे व्यायामाचा अभाव. दुसरं कारण आहे ते म्हणजे अवेळी जेवण करणं. अवेळी जेवणामुळे काय होतं तर अवेळी जेवणामुळे बऱ्याच वेळा लोकांना गॅसेस होतात, पोट फुगतं आणि तो गॅस सगळा जो आहे तो मणक्यावरती येतो. आधीच ताकद कमी झालेली आहे आणि त्या काळामध्ये गॅसेस झालेल्या असताना एखादी हालचाल केली आणि तो झटका बसला तर पटकन मणक्याची गादी ही उजवीकडनं किंवा डावीकडनं बाहेर येत आहे. ओके. तिसरं कारण आहे सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं. एक लक्षात घ्या, पाणी पिणं, तहान लागणं ही इच्छा आहे, व्यसन नाहीये. आज लोक सकाळी उठल्या उठल्या 4, 5, 6 ग्लास पाणी पितात. त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात समानवायू दूषित होतो आणि पोटामध्ये गॅसेस तयार होतात. ओके. त्याचबरोबर मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन आणि त्यातनं होणारी मानदुखी किंवा कंबरदुखी. बऱ्याच वेळा काही लोकांना कुथावं लागतं, जोर द्यावा लागतो आणि तो जोर इतका देतात की त्या मसलवरती सगळा ताण येतो. त्याचबरोबर एखादा ऍक्सिडेंट झालाय, ट्रॉमा झालाय, खाली पडलोय, झाडावरनं पडलोय, गाडी चालवताना गाडीवरनं पडलोय, एखाद्या खुर्चीवरती बसतोय आणि ती खुर्ची सरकली आणि पडलो आणि त्यात ट्रॉमा झाला, ती मेकॅनिक इंजुरी झाली आणि त्यातनं मणक्या दुखायला त्रास चालू झाला. अशी वेगवेगळी कारणं आज समाजामध्ये वेगवेगळ्या पेशंटमध्ये दिसतात. त्याचबरोबर इंडस्ट्रीयल किंवा बिझनेस हजर्ड्स, जसं एखाद्या मध्ये मी काही कंपन्यांमध्ये पोश्चर पॅटर्न शिकवायला जायचो, तर कमिन्समध्ये गेलं असताना लक्षात आलं की ती जी मशीन आहे, 10 कामगार जे होते की जे स्टाफ लोक काम करत होते त्या मशीनवर, 10 लोकांना स्लिप डिस्क झाली. मग त्यामध्ये मी समजून घेतलं की त्यांचं काम कसं आहे. तर तेव्हा मला समजलं की ते 10 किलोचं वेट जे आहे तयार झालेल्या मशीनचा पार्ट उचलायचे आणि ते खाली ठेवण्याऐवजी परत वळून या पद्धतीने कंटिन्युअस 8 तास असे काम करत होते. मग त्या लोकांना मी समजून सांगितलं त्यांच्या HR ला की तुम्ही ते उचललेला पार्ट खाली इथे आणि इथनं पुली बनवा की तो पार्ट पुढे घेऊन जाईल ऑटोमॅटिक. बरोबर. आणि त्यांनी ते चेंज केल्यामुळे 10 लोकांची पाठदुखी ही कमी झाली आणि भविष्यात पुढे होणारे त्रास कमी झाले लोकांचे. म्हणजे असे बरेच इंडस्ट्रियल हॅझर्ड्समुळे पाठकंबर दुखू शकते. आज IT सेक्टरमध्ये बऱ्याच वेळा लोक बसली की 12-12, 18-18 तास लॅपटॉप घेऊन बसतात. त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम नावाचा जो प्रकार आता चालू आहे त्यामध्ये बऱ्याच वेळा लोक घरी बेडवरती पोटावरती लॅपटॉप ठेवून काम करतात. मानेच्या मागे 2-2, 3-3 पिलोज घेतलेले असतात. बरोबर. घरात बघायला कोण नसतं कसं बसलाय, एकटाच माणूस असतो, मग तो कशाही पद्धतीने बसतो. सोप्यावरती बसतात, सोप्यावरती चुकीच्या पद्धतीने दीर्घकाळ काम करतात, त्यामुळे मान लचका बसते आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा हाताला मुंग्या चालू होतात, हात जड व्हायला लागतो. मग MRI, मग एक्सरे आणि मग बाकीच्या गोष्टी, परत ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. म्हणजे ही सगळी जी कारणं आहेत, ही कारणं कुठेतरी आपण विवेक स्वतःचा जागृत ठेवला पाहिजे की आपण कसं उठतोय, कसं बसतोय आणि कसं चालतोय. हे जर ठेवलं तर मणक्याचा त्रास हा जवळजवळ 100% आपला कमी होणार आहे. गुड. खरं तर रिझन्स काय आहेत हे खूप सुंदर पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं. यामध्ये अजून एक जी तक्रार मला आढळते, आज गर्भवती महिला आमच्याकडे खूप साऱ्या आहेत, तर प्रेग्नन्सीमध्ये अनेक महिलांना मणक्याचे विकार किंवा मणक्याचं पेन चालू होतं. मग त्याची काय कारण, नेमकं होतं काय प्रेग्नन्सीमध्ये किंवा काय चुकतं? प्रथमम मासम कललम जे आहे ते पहिल्या महिन्यात मांसाची वृद्धी होते. द्वितीय मास, तृतीय मासामध्ये, 3ऱ्या महिन्यामध्ये पोट जसं वाढायला लागतं तसं 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 आजूबाजूच्या मसलवरती ताण यायला लागतो आणि तो ताण, त्या स्त्रीची ताकद जर कमी असेल, तिच्यातला उदानवायू जो आहे तो जर तिच्यातला कमी असेल, तर ती ताकद कमी झाल्यामुळे डिजनरेटिव्ह चेंजेस तिच्यामध्ये असतील तर बऱ्याच वेळा त्या लेडीजमध्ये वारंवार क्रॅम्प्स येतात. काही पेशंटमध्ये धरून ठेवल्यासारखं वेदना येतात. धरून ठेवल्यामध्ये ती स्पेशली आपण म्हणतो ती स्पेशली जी महिला आहे ती स्पष्टपणे सांगते की मला ह्या पद्धतीने दुखत आहे.
ह्या पद्धतीने ती दाखवताना. त्याचबरोबर काही महिला दाखवतात की मला या पद्धतीने पेन होत आहे, काही महिला दाखवतात मला ह्या पद्धतीने पेन होत आहे. तर त्या पेनचा अर्थ खूप विशिष्ट आहे प्रत्येक पेनचा. काही पेन हे धातुशयजन्य असतात की जिथे दाबल्यानंतर किंवा ज्यांना शतावरी कल्पासारखं औषध दुधातनं दिल्यानंतर तिला बरं वाटायला लागतं, किंवा अश्वगंधा कवचबी सारखं बृहण औषध तिला पोटातनं दिलं की तिला बरं वाटतं. पण काही पेशंटमध्ये गर्भिणी म्हटलं की मग घरातले लोक म्हणतात आता तू सारखं जेवण कर, पौष्टिक खा. दर 2 तासांनी किंवा दर अर्ध्या तासांनी अन्न पोटात जातं, पण तिला बिचारीला पचतच नाही आणि त्यातनं गॅस तयार होतो, आम तयार होतो आणि मग आमवातासारख्या आजारामुळे तिला कंबर दुखायला लागते. बरोबर. मग तिला तिथे आम्हाला सांगावं लागतं की तू आता एक काम कर, तू 4 तासाशिवाय तुला काही खायचं नाहीये. 2 अन्नामध्ये गॅप घ्यायचा. हिंगवाष्टक चूर्ण सारखं चूर्ण जेवणाच्या आधी घे. एरंड तेल 2 चमचे तू सकाळ संध्याकाळ चालू कर, म्हणजे तिची ती कंबरदुखी कमी होते. त्या केसमध्ये तिने जर कमरेला तिला बांधून ठेवलं किंवा तिला दाबून दिलं कोणी तर दुखणं 4 पट वाटतं. त्याचबरोबर काही लोकांचं रिफोल्ड पेन असतं. रिफोल्ड म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा तिला कोणीतरी ओढलं, कमरेचा भाग ओढून दिला किंवा कमरेचा भाग तिने स्वतः स्ट्रेच केला तर तिला बरं वाटतं, किंवा एक्सरसाइज पॅटर्न काही केले तर तिला बरं वाटतं. ते मसल रिफोल्ड झालेले असतात. काही पेशंटचे अनफोल्ड असतात की जिथे आतमध्ये दाबल्यानंतर तिला बरं वाटतं. तर एक लक्षात घ्या, या सगळ्या केसेसमध्ये त्यांचं खानपान कसं, आहार कसा आहे, त्यांचा विहार कसा आहे आणि जो आहार विहार ती पूर्वी घेत होती त्याच पद्धतीने तिने पुढे घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा तुमच्या कुळात जे काही खाल्लं गेलेलं आहे तेच गोष्टी जर तुम्ही पुढे खाल्ल्या तर ते तुम्हाला पचणार आहेत. पण एखाद्या वेळेस अचानक मी गर्भिणी आहे म्हणून 3-4 तासांनी किंवा दर अर्ध्या तासांनी खायला सुरुवात केली तर तो आम तयार होतो, आम संचित होतो आणि मग तो आमवात किंवा धातुशयजन्य किंवा संधिवातासारखे आजार निर्माण करतो. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमचं पॅटर्न ब्रेक होतं आणि त्याच्यातून मग हे बाकीच्या व्याधी उद्भवायला मदत होतं. ग्रेट. अजून एक गोष्ट मी ऐकलेली आहे, म्हणजे बरेचदा मी पाहिलेलं आहे की ट्रॅक्टर चालवणारे जे काही पूर्वीचे ड्रायव्हर्स असायचे, ट्रक ड्रायव्हर्स असायचे, इव्हन आजही वेगवेगळ्या कार्स चालवणारी लोक वाढलीत, म्हणजे ड्रायव्हिंग करणारी लोक. सो सर्वसाधारण यांच्यामध्ये काही दिवसानंतर, काही वर्षानंतर ऑलमोस्ट या लोकांना बॅक पेन सुरू झालेला आहे, गादी सरकलेली आहे, काहीतरी इश्यू झाले आहेत असे ऐकायला मिळतात. मग नेमकं हे कसं काय होतं तिथे? सतत एकाच ठिकाणी बसणं, मोर दॅन 8 आवर, मोर दॅन 12 आवर, त्याच्यामुळे मणक्याच्या मध्ये असतं, 2 मणक्याच्या मध्ये पाणी, दॅट इज द ॲन्युलस फायबर. आणि ॲन्युलस फायबरच्या मध्यभागी म्हणजे असते ती चकती, त्याला न्यूक्लियस पल्पस म्हणतात. तर ही चकती जी आहे दीर्घकाळ बसल्यामुळे तिथलं पाणी हे कमी कमी व्हायला लागतं आणि पाणी कमी झाल्यामुळे ती चकती जी आहे ती बाहेर येते किंवा पुढे सरकते किंवा मागे सरकते. तर जे लोक ड्रायव्हर्स आहेत, ट्रॅक्टर्स आहेत, ते दिवसभर जर कंटिन्युअस काम त्यांनी केलं, दिवसभर म्हणजे 12 तास 18 तास जर त्यांनी ड्रायव्हिंग केलंय, तर त्या कंडिशनमध्ये असंच काम दीर्घकाळ जर केलं तर बऱ्याच वेळा त्यांचे मणके जे आहेत ते लॉस ऑफ लॉर्डोसिस, कव नष्ट व्हायला लागतो आणि कव नष्ट झाल्यामुळे मणके एकमेकांना घासले जातात आणि त्याच्यामुळे धातुशयजन्य म्हणजे डिजनरेटिव्ह चेंजेस ऑफ द स्पाईन, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही लोकांना फ्रॅक्चर्स होतात. ड्रायव्हर लोकांना मी बघितलं की बरेच ड्रायव्हर लोक ट्रकच्या नंतर फ्युचरमध्ये त्यांना फ्रॅक्चरचे चान्सेस जास्त असतात, कारण बिकॉज 2 मणक्यातलं पाणी त्यांचं कमी झालेलं असतं. काही लोकांमध्ये मी बघतो की ज्यांच्यामध्ये स्लिप डिस्कचा त्रास वारंवार होतो, कंबर आखडून जाते त्यांची 1 तासभर 2 तासभर, मग त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही. मग अशा लोकांनी कंपल्सरी फास्ट मुवमेंट करू नका. पटकन एका सेकंदात 3 मुवमेंट करायचे नाहीयेत. स्पाझम आलाय, कडक झाली आहे कंबर, तुम्ही 1-2 दिवस 3 दिवस पूर्ण आराम करा. आज काय होतंय, कंबर अडकली की लोक पटकन डॉक्टरकडे धाव घेतात, पटकन काहीतरी एक्सरसाइज पॅटर्न चालू करतात आणि त्या केसमध्ये अजून गादी ही बाहेर येते. ओके. मोर दॅन 72 आवर तुम्हाला रेस्ट घ्यायची आहे प्रायमरी, जेव्हा तुमची गादी बाहेर येते त्यावेळेस. ओके. हालायचंच नाहीये, झोपून राहायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि जर ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर लोकांनी ही जर काळजी घेतली की दर 1-2 तासांनी गाडी साईडला घ्यायची, 5 मिनिटं रस्त्यावरती चाला आणि परत गाडी चालवा तुम्ही, तर भविष्यात तुम्हाला हा त्रास होणार नाही. ओके. खूप महत्त्वाचं आणि अतिशय सुंदर म्हणजे हे मार्गदर्शन तुम्ही केलं. आता तुम्ही सांगितले की एक्सरे, मला विचारायचं आहे की एक्सरेतून कमरेला झालेले जे काही आघात आहेत, विजा असतील, ज्या काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते लक्षात येतात का MRIच करावा लागतो?
आज सध्या आपल्या भारतामध्ये एक्सरे, MRI, CT स्कॅन आणि स्कॅनोग्राम या 4 गोष्टी मणक्यासाठी केल्या जातात. तर एक्सरे जो आहे तो नेहमी उभं राहून केला गेला पाहिजे. आज बऱ्याच वेळा बऱ्याच हॉस्पिटलमध्ये झोपून एक्सरे काढतात आणि झोपून एक्सरे काढल्यामुळे बऱ्याच वेळा मणक्यातला आलेला तिरकेपणा दिसत नाही. एक्सरेमध्ये ॲक्युरेट तुमचं फाउंडेशन जो सॅक्रम आहे त्याचा बेस कसा आहे, सॅक्रमचा बेस जो आहे तो तुम्हाला समजतो. स्पायनस प्रोसेसेस सगळ्या समजतात एका लाईनमध्ये आहेत का नाही. 2 मणक्यातलं अंतर समजतं की एकसारखं आहे की नाही. ओके. त्याचबरोबर गादी कुठनं बाहेर आली आहे, मणका कुठे फ्रॅक्चर आहे का, त्याचबरोबर मणका उजव्या साईडला किती गेलाय, डाव्या साईडला किती गेलाय, पेल्विस कुठला पाय पुढे मोठा झालाय, कुठला पाय हा मागे गेलाय, एक्झॅक्ट पेन कुठं आहे हे तुम्हाला एक्सरेतनंच दिसतं. पेशंटचं पेन हे मांडी पुरतं आहे का पेशंटचं पेन हे पूर्ण रेडिएटिंग आहे, कमरेपासून पायाच्या तळव्यांपर्यंत आहे, हे तुम्हाला एक्सरेमधनं ॲक्युरेट दिसतं. ओके. त्याचबरोबर पेशंटचा मणका, पेशंटची कंबर उजव्या साईडला शिफ्ट झाली आहे, डाव्या साईडला शिफ्ट झाली आहे, पेल्विस अँटेरियरली टिल्ड झाला आहे, पोस्टेरियरली टिल्ड झाला आहे. बऱ्याच लोकांना टेलबोन दुखतो. ते लोक 2-2, 3-3 वर्ष ती गादी घेऊन किंवा एक पिलो घेऊन फिरत राहतात, तरी त्यांचं पेन कमी होत नाही, त्यांना बसता येत नाही, जॉब करता येत नाही. माझ्याकडे कालच एक नर्स आली होती की जी 2.5 वर्षापासून टेलबोनच्या वेदनेपासून त्रासदायक होती आणि तिने कमीत कमी 100-200 डॉक्टर दाखवले. हो. मग ह्या टेलबोनमध्ये आम्ही स्पेसिफिक आज हे टेक्निकच माहीत नाही. क्रायोप्रॅक्टर इज द बेस्ट टेक्निक फॉर टेलबोन. मी ग्लोव्ज घालून आम्ही पेट्रोलियम जेली घालून टेलबोनच्या आतमध्ये हात इनसाईड करतो ॲनसमधनं आणि जो टेलबोन पुढे मागे उजवीकडे डावीकडे गेला त्याला परत रिअलाईन करून देतो. ती 2 वर्षानंतर म्हणली की मी खाली बसले पहिल्यांदा. बापरे. जमिनीवरती 2 वर्षानंतर बसले विदाऊट पिलो. 2 वर्ष मी कमीत कमी ती माझ्या शेजारी अर्धा तास बसून राहिली आणि म्हणली की खरंच पेन गेलाय. वा. म्हणजे ती स्वतः नर्स होती, तिला हेच नव्हतं की असं कसं जाईल, बाकीचे डॉक्टर करू शकत नाही, तुम्ही एका दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये हे कसं काय बरं केलं. म्हणजे ती रडली अक्षरशः जाताना की आणि पाया पडून गेली की सर मी हे इट्स अ मिरॅक्युलस म्हणली. ॲब्सोल्युटली. कारण एवढ्या वर्षांचा त्रास अगदी काही मिनिटांमध्ये काही तासांच्या थेरपीमध्ये एवढा जर रिकवर होत असेल तर इट्स अ मिरॅकल. डेफिनेटली मिरॅकल म्हणावं लागेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की आपण कसं उठतोय, कसं बसतोय. तर एक्सरेमध्ये ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला एक्झॅक्ट समजतात की बोन किती पुढे गेला आहे. त्याचबरोबर MRIमध्ये 2 मणक्यातली गादी ही किती प्रमाणात बाहेर आली आहे. म्हणजे त्याचा एपिकॅनॉल जो आहे, म्हणजे स्पायनल कॉर्डचा एपिकॅनॉल आतमधला जो बोन टू द मधला जो कॅनॉल आहे तो साधारण 14 mm पाहिजे. ओके. तो बऱ्याच पेशंटमध्ये गादी बाहेर आल्यानंतर 2 mm, 3 mm, 4 mm राहतो आणि त्याच्यामुळे पेशंटला मुंग्या येतात, काही पेशंटला बधीरपणा जाणवतो, काही पेशंटचे पाय हे जड होतात, काही पेशंटच्या पायांना तळव्यांना आगाग होते, काहींना मुंग्या येतात. तर ही सगळे सिम्पटम्स जे आहेत आपल्याला एक्झॅक्ट सांगता येतं MRIवरनं की एक्झॅक्ट पेशंटचा त्रास कुठून कुठेपर्यंत आहे. मग तुमच्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा तुम्ही काय प्रोसेस करता? MRI सजेस्ट करता, फक्त एक्सरेवरती पुढे जाता का? इट डिपेंड्स. आम्ही पेशंटमध्ये मॅक्झिमम माझ्याकडे येणारे पेशंट हे ऑपरेशनच सांगितलेले येतात. तर मॅक्झिमम MRI करून 99% पेशंट माझ्याकडे आलेलेच असतात ऑलरेडी. फक्त एक्सरे आम्ही रिपीट करतो आमच्याकडे, कारण आम्हाला क्रायोप्रॅक्टर व्ह्यूमध्ये एक्सरे पाहिजे असतो उभं राहून. बऱ्याच वेळा एक्सरे जे आहेत ते अर्धवटच काढलेले असतात बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये. तुम्ही म्हटलं तसे झोपून काढलेले असतात ज्याच्यामुळे तुम्हाला जे हवेत ते पॅरामीटर पाहता येत नाही. अगदी बरोबर आहे. पण सुरुवातीला जेव्हा सर्वसामान्य लोकांमध्ये बॅक पेन स्टार्ट होतो तर लोक कुठे मसाज करा किंवा जे हाडवैद्य आपण म्हणतो मोस्टली या लोकांकडे ते धाव घेतात. कारण 2 गोष्टी, एक तर एक्सरेला जावा, MRIला जावा, हॉस्पिटलच्या वाऱ्या करा, यांना लोक बरेचदा घाबरलेले असतात आणि मग प्रायमरी म्हणून मग हाडवैद्याकडे जातात. मग हे कितपत योग्य आहे? एक लक्षात घ्या, काय होतं की हाडवैद्य हा जो काम करणार आहे त्यांनी लचक बसली आहे किंवा एक छोटंसं कुठेतरी बोन मिसअलाइन आहे एकदम कमी प्रमाणात, तिथे तुम्ही जावा, तिथे ते बरं होणार आहे. पण तुम्ही केस वर्समध्ये आहे तर तिथे एक्सरे न बघता तुम्ही हाडवैद्याकडे गेला किंवा MRI न काढता हाडवैद्याने ते जर बसवण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच वेळा मी बघितलंय की वाराणसीमध्येच मागच्या आठवड्यात तुम्ही जर एक व्हायरल झाला व्हिडिओ इंस्टाग्रामला, पेशंट गेलेला आहे आणि पेशंटची मान मोडली आणि पेशंट जागेवरती एक्सपायर झाला आहे. हो. तर मी बऱ्याच वेळा हाडवैद्यांकडनं, म्हणजे बरेच हाडवैद्य क्रिटिकल केसेस पण कधी कधी घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये पेशंटचा पाय पूर्ण पॅरलाइज होतो.
काय होतं की शेवटी नर्वस सिस्टीम आहे, ती नर्वस सिस्टीम किती त्याचा कॅनॉल डायमीटर किती आहे हे सगळं बघून तुम्ही जर ते टूल वापरणार नसाल तर बऱ्याच वेळा पेशंटचं चांगलं होण्यापेक्षा बऱ्याच वेळा वाईटच होतं. आणि कोणत्याही हाड वैद्य एक्सरे किंवा MRI बघून कधी ट्रीटमेंट करताना आपण पाहिलेलं नाही. बरोबर आहे. सो त्यामुळे ठीक आहे, जुन्या परंपरा होत्या त्यावेळेला टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हत्या, त्यासारखं मेडिकल जे काही डेव्हलपमेंट आहे ती नव्हती, त्यामुळे त्या काळात एक वेळ ते अनुभवातून आलेले ते हाडवैद्य होते. पण आता टेक्नॉलॉजी अवेलेबल असताना तुम्ही जर का इमिडिएटली अशा काही ह्या गोष्टींसाठी जात असाल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. खूप महत्वाचा मेसेज तुम्ही यातनं कन्व्हे करताय, कारण मेजॉरिटी पीपल जातात आणि इथे मग डॅमेजेस होत आहेत. मग अशा डॅमेजेसला मग रिपेअर करणं मात्र कुठेतरी तुमच्यासाठी अवघड होत असावं. अवघडच होतंय सर, कारण त्यांनी न हलवणारी हाडं हल्लेली असतात. जिथे मिसअलाइन फॅसेट ओपन करून ठेवतात, बरेच काही फॅसेट विनाकारण अत्यंत क्लोज करून ठेवतात, ते ओपनच होत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा हाडवैद्यांकडे जाऊन आलेले पेशंट हे 70 ते 80% पेशंट हे वर्स होताना मी बघितलेत, कारण बिकॉज फॅसेट ओपनच होत नाही, किती ओपन करायचा प्रयत्न केला तरी. ओके. मग तिथे ऑपरेशन करूनही कधी कधी एक लक्षात घ्या, निसर्गाने दिलेला जो मणक्याचा भाग आहे त्याला तुम्ही एका विशिष्ट पोझिशनला बसवताय, इट्स गुड. पण एका चुकीच्या रॉंग मेथडनी जर बसवला गेला तर ते कायमचं ते दुखणं ब्रेकडाऊन राहतं पेशंट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की पूर्वीच्याला जे हाडवैद्य होते ते अत्यंत म्हणजे त्यांनी लाखो पेशंट बघितलेले होते. आजकाल काय झालं की आत्ताचे हाडवैद्य जे आहेत ते एवढे पेशंट बघतील, एवढं डिटेल बघतील असं होत नाहीये. पूर्वीचा अभ्यास दांडगा होता आणि पूर्वीची बघण्याची त्यांची हाताची परागत त्यांच्याकडे ते चालत आलेल्या गोष्टी होत्या, त्यामुळे ते स्किल ट्रान्सफर होत होते. आता 4-8 दिवस काम करून लगेच तुम्ही. आता हाडवैद्य म्हणजे कोण आहे, जो कंपाऊंडर होता हाडवैद्यांकडे त्यांनी प्रॅक्टिस चालू केली. बरोबर. मग अशा हाडवैद्यांकडे तुम्ही जर गेलात तर 100 नाही 1,00,000% नुकसानच होणार आहे. नाही, खूप चांगला आणि महत्त्वाचा मेसेज दिलात, कारण याच्यातून डॅमेजेसचं प्रमाण आज कुठेतरी वाढत आहे आणि ते रोखायचं असेल तर पहिल्यांदा राईट सायंटिफिक वेमध्ये गेलं पाहिजे. त्यामुळे तुमचा एक्सरे असेल, MRI असेल, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे खरंच खूप क्रिस्प आणि क्लिअर मेसेज आहे. मला वाटतं की या ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये अनेक लोकांच्या इथे त्यांना निश्चित फायदा होऊ शकेल. यानंतर मला पुढे विचारायचं आहे की आज जे की अनेक इंडस्ट्रीमध्ये आम्ही पाहतोय, मी स्वतः टाटा मोटर्सला असताना मी अनेक लोकांना पाहिलं की मणक्याचे प्रॉब्लेम आहेत, ऑपरेशनचे सल्ले दिले जातात. आज तुमच्याकडे येणारा क्लायंट आहे जो बरेचदा ऑपरेशन अनेक हॉस्पिटल फिरून येतात असं तुम्ही म्हटलात, तर तुमच्याकडे आल्यानंतर अशा कोणकोणत्या थेरपीज देतात ज्यामुळे तुम्ही विना ऑपरेशन मणक्याचे आजार बरे करताय? तर नेमकं हे काय आणि काय प्रोसिजर काय असते याबद्दल जरा माहिती दिली तर बेटर राहील. मॅक्झिमम माझ्याकडे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं आणि प्रत्येक गावामधनं पेशंट माझ्याकडे येतात. बेसिकली जवळजवळ माझ्याकडे येण्यापूर्वी कमीत कमी 10 ते 15 डॉक्टरांकडे ते येऊन एक ऑपरेशनचं लेबल लावून आलेले असतात की मला ऑपरेशनच सांगितलं आहे. मग मी जेव्हा त्यांना चेक केल्यानंतर मी सांगतो की इथे ऑपरेशनची गरज नाही आहे, हे बरं होण्यासारखं आहे. पण त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांचा एक मोठा चेहरा असा होतो की सगळेजण 10 लोक सांगतात ऑपरेशन आणि तू वेगळं काय असं सांगतोस, काय गॅरंटी? पहिला हा शब्द सगळ्यांचा येतो. म्हणलं मग जेव्हा मी त्यांना सांगतो समजून की 2 मणक्यामधली गादी जी बाहेर आली आहे ती गादी आज डॉक्टर लोक कट करणार आहेत, पण डॉक्टर लोक 2 मणक्यातलं अंतर वाढवू शकत नाहीये. मी अंतर वाढवतोय, अंतर वाढवल्यामुळे ती गादी परत आत जायला जागा तयार होतीये. हा सगळ्यात मोठा का बरं होतं, तर का बरं होतं हे पहिलं कारण जे आहे ते म्हणजे 2 मणक्यातलं अंतर डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निकमुळे वाढत आहे. मग ती गादी जी आहे, जी गादी बाहेर आलेली आहे, न्यूक्लियस पल्प त्याला चकती मराठीमध्ये म्हणतो आपण, ती चकती जी आहे ती पाण्याच्या जवळ गेली तर पाणी आतमध्ये ओढून घेतं चकतीला. लोहचिंबकासारखं त्याचं ओढून घ्यायचं काम देवानी त्याला दिलेलं आहे. ओके. पण जर अंतरच कमी आहे तर ती पाणी ओढू शकणार नाही चकतीला आतमध्ये. आज ॲलोपॅथी डॉक्टर लॅमिनेक्टॉमी किंवा डिसेक्टॉमी नावाचं ऑपरेशन करतात, ज्याच्यामध्ये गादी फक्त बाहेर आलेली कट करतात, पण ते अंतर तसंच राहतं. कालांतराने 2 महिन्याने 4 महिन्याने परत पेशंटचं ऑपरेशन करावं लागतं, कारण ती गादी परत अजून बाहेर पडते. म्हणजे 2-2, 3-3 वेळा ऑपरेट केलेले पेशंट माझ्याकडे आत्ता आहेत आणि ते पूर्णपणे बरे होऊन गेल्या 10 वर्षापूर्वी जे मी ट्रीटमेंट दिलेली आहे ते रिऑकरन्स 0% आहे. वा. तर सगळ्यात महत्त्वाचं आम्ही अंतर वाढवतो. त्याचबरोबर जे मणके तिरके झालेले आहेत त्याला परत सरळ केलं जातं.
त्याच्यासाठी आम्ही क्रायोप्रॅक्टर नावाची पहिली ट्रीटमेंट आपण वापरतो, ज्याच्यामध्ये मणके जे तिरके झालेत, पुढं गेलेत, मागं गेलेत, प्रत्येक सेशनला कमीत कमी 1 mm पासून 1.5 इंचापर्यंत अंतर वाढवण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या स्पायनल कॉर्डचं जे अलाइनमेंट आहे वरपासून खालपर्यंत रिअलाइन स्पायनल कॉर्ड केली जाते. ओके. व्हर्टेब्रल सेगमेंट सगळे रिअलाइन करतो. त्याचबरोबर फेशियल मॅनिप्युलेशन नावाची जी ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मसल रिबॅलन्स करतो. त्या 1 तासाचं सेशन असतं. 1 तासामध्ये 130 मसल रिअलाइन केले जातात. 130 मसल विदिन 1 hour. विदिन 1 hour. जिथे जिथे नोड्स बनलेत, जिथे जिथे गाठी बनलेल्या आहेत, तिथे तिथे आम्ही त्या नोड्स सोडवण्याचा प्रयत्न करतो, पाल्पेट करतो आणि ती लाईन पूर्ण कम्प्लीट करतो. ते कशा म्हणजे जे विथ द हेल्प ऑफ मसाज, विथ द हेल्प ऑफ, म्हणजे तुमच्या मसाजमध्ये तुम्हाला समजतं की इथे काही गाठी तयार झालेल्या आहेत. हा सगळा युएसचा प्रोटोकॉल आहे. त्यांनी एक प्रोटोकॉल डिझाईन केला की पहिल्या दिवशी कोणत्या 130 मसलवरती काम करायचंय. ज्या ग्रॅव्हिटीला पहिला ब्रेथ जो आहे, जोपर्यंत ब्रेथ क्लिअर होणार नाही तोपर्यंत पुढचे मसल्स क्लिअर होत नाही कधीच. ओके. पहिला श्वास मोकळा करा. आपण बघा पहिलं काय करतो, एखादा धावत आलाय, पडलाय, पाठीवरनं हात फिरवतो किंवा पाणी देतो किंवा चेहऱ्यावरती पाणी शिंपडतो, त्यांनी त्याचा श्वास मोकळा होतो. बरोबर. पहिली गोष्ट आम्ही करतो, ब्रेथला लागणारे जे मसल आहेत शरीरामध्ये त्याला पहिलं रिअलाइन करतो. व्हेरी गुड. सेकंड सेशनमध्ये आम्ही त्यांचं फूड बॅलन्स करतो, फूडचे सगळे मसल बॅलन्स करतो विथ द हेल्प, विथ द स्पाईन अँड विथ द हिप, विथ द शोल्डर. थर्ड सेशनमध्ये लॅटरल बॉडी बॅलन्स केली जाते. प्रत्येक ट्रीटमेंट आमची 3-3.5 तासाची चालते. त्याच्यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट 3-3.5 तास चालते. 4 तास मिनिमम ट्रीटमेंट चालते. 4 तासामध्ये 16 ते 17 थेरपीज केल्या जातात. ओके. त्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगितलं क्रायोप्रॅक्टर बोन सेटिंग. सेकंड ट्रीटमेंट जी सांगितली ती फेशियल मॅनिप्युलेशन, रिअलाइन द मसल्स. थर्ड ट्रीटमेंट आम्ही करतो ती म्हणजे इस्टम, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. US मी काही इन्स्ट्रुमेंट आणलेत आणि त्या इन्स्ट्रुमेंटनी मानेच्या आजूबाजूच्या मसलमध्ये, कमरेच्या आजूबाजूच्या मसलमध्ये जिथे जिथे नोड्स बनलेत, जिथे जिथे कॅलोजन फायबरच्या गाठी बनल्यात, जिथे जिथे लिम्फ नोडच्या गाठी झाल्यात, त्या गाठी आम्ही सोडवतो. ओके. त्याच्या पुढची ट्रीटमेंट आहे ती म्हणजे व्हिसरल मॅनिप्युलेशन. त्याच्यामध्ये ऑर्गनचे लिगामेंट जिथं जिथं टाईट झालेत, कडक झालेत, तो ऑर्गन परत नॉर्मल मुवमेंट करायला लागतो. लिव्हर आहे, लिव्हरची मुवमेंट या पद्धतीने आहे. आतमध्ये जाणं, बाहेर येणं, हे पेशंटला मी प्रत्येक गोष्ट फील करायला लावतो. असं नाही आहे की मी म्हणतोय म्हणून. प्रत्येक गोष्ट पेशंटच्या पोटावरती मी हात ठेवतो आणि सांगतो की हा लिव्हर आत्ता तुमचा मिस आलाय नाही, चेक करा. त्यांना समजून प्रत्येक गोष्ट सांगितली जाते आणि परत दाखवली जाते की ती रिअलाइन झाली आहे की नाही. आणि ती रिअलाइन झाल्यानंतर पेशंटचा श्वास हा मोकळा होतो, चालायला इझी वाटतं, पेन कमी होतं. ग्रेट. प्रत्येक ट्रीटमेंट नंतर पेशंटला आम्ही वॉक करायला लावतो आणि सांगतो व्हॉट यू फील. प्रत्येक ट्रीटमेंट नंतर फिलिंग हे बदलत जातं. सुंदर. मी प्रत्येक पेशंटला सांगतो डोंट फोकस ऑन द पेन, फोकस ऑन द प्रोग्रेस ऑफ मुवमेंट, मोबिलिटी अँड हाऊ व्हॉट यू फील. म्हणजे फोकस ऑन द प्रोसेस. इनडायरेक्टली पेन आउटकम आहे, तुम्ही त्याच्याकडे बघू नका, प्रोसेसवरती पहिला फोकस करा, फील करा, दॅट फिलिंग तुम्ही देताय. येस. ग्रेट, सुपर. आणि त्यामध्ये प्रत्येक सेशन नंतर पेशंटला एक वेगळं फिलिंग येतं, ट्रीटमेंट नंतर फिलिंग येतं आणि प्रत्येकाचे आउटकम हे ठरलेले आहेत. म्हणजे आम्ही आज जेव्हा फर्स्ट ट्रीटमेंट येतो त्याचा आउटकम मला माहिती की काय येणार आहे, सेकंड ट्रीटमेंटचा आउटकम माहिती आहे, थर्ड ट्रीटमेंट. तसं साधारण 8 ते 9 सेशन्स दिले जातात. 9 सेशनमध्ये पूर्ण गादी ही आतमध्ये जाते, MRI रिपीट केला जातो, दाखवलं जातं की ही गादी तुमची बिफोर बाहेर होती, ही आत्ता 8व्या सेशन नंतर पूर्ण आत गेलेली आहे. अजून काय पाहिजे? MRI करून जर का बिफोर आफ्टर रिझल्ट देत असेल तर अजून काय हवंय? म्हणजे इन्स्टेड ऑफ गोईंग कट अँड ऑल सगळ्या या थेरपीजला, म्हणजे ऑपरेशन्सला जाण्यापेक्षा या थेरपीनं जर होत असेल यापेक्षा अजून सुंदर काय. सो याच्यामध्ये आत्तापर्यंत म्हणजे चकती सरकली हा तर कॉमन आपला शब्दोच्चार आहे मणक्याबद्दलचा, अनेक लोकांकडून ऐकतो. इव्हन आता इंटरव्ह्यू घेत असताना माझ्या डोक्यात असे नावं पॉपअप होत आहेत. अगदी जवळच्या अनेक लोकांचे मी ऐकलेले आहेत की चकती सरकलेले आहे, चालायला प्रॉब्लेम आहे, उठायला बसायला प्रॉब्लेम आहे, मणक्यामध्ये प्रचंड इश्यूज आहेत. अनेक लोक आत्ता डोळ्यांसमोर येत आहेत. सो मला एक विचारायचं आहे की याच्यामध्ये म्हणजे आत्तापर्यंत किती लोकांना तुम्ही असं चकती जाग्यावर आणलेलं आहे किंवा बिफोर आफ्टर रिपोर्ट्स देऊन रिझल्ट दिलेले आहेत? सर्वसाधारण
किती लोक आतापर्यंत तुम्ही अशी ट्रीट आतापर्यंत केले? 20,000 लोकांचा डाटा आमच्याकडे आहे. 20,000. डाटा. आणि आधीचा डाटा Great. माझ्याकडे नाहीये की जो मी पूर्वी जे काम करत होतो सुरुवातीला त्याचा डाटा माझ्याकडे नाही, पण एक 20,000 लोकांचा डाटा हा ठेवलेला आहे पूर्ण दवाखान्यात. आणि 20,000 लोकांचे केस पेपर्स, त्यांचे एक्सरेज, त्यांचे MRI, बरेच गोष्टी माझ्या फेसबुकलाही मी अपलोड केलेले आहेत. बिफोर आफ्टर वा, म्हणजे 2008 पासूनचा डाटा आमच्याकडे आहे. ग्रेट. आणि प्रत्येक 4 महिन्यानंतर आम्ही एक्सरे रिपीट करतो. एक्सरे रिपीट करून पेशंटला दाखवलं जातं की हा बिफोर एक्सरे कंपल्सरी, बिफोर स्टार्ट द सेशन कंपल्सरी हा एक्सरे केला जातो. आणि कंपल्सरी आफ्टर 3 महिन्यानंतर एक्सरे रिपीट करून दोघातले चेंजेस दाखवले जातात की हे किती तिरकं आहे आणि हे परत सरळ झालं. 8 ते 9 थेरपी म्हणजे सर्वसाधारण आठवड्यानंतर एक थेरपी, महिन्यातनं एकदा. महिन्यातनं एकदा, म्हणजे 8 ते 9 महिन्यात तुम्ही कम्प्लीट रिकव्हरी महसूस होते. येस, कारण काय होतं सर, एक लक्षात घ्या, आपण रिबॅलन्स द स्ट्रक्चर करतोय, रिबॅलन्स द मसल करतोय. ग्रॅव्हिटी बॅलन्स व्हायला बघा, आपण आपलं घर बांधताना आपण एक स्लॅब टाकल्यानंतर 1 महिना थांबतो. बरोबर. पटापटा स्लॅब टाकत नाही कारण त्याची स्ट्रेंथ येत नाही. एक्झॅक्टली. बाळ जन्माला यायचं झालं तर 9 महिन्यांचं थांबावं लागतं. असं एका दिवसात बाळ येत नाही. म्हणजे बाळाचं आतमधलं युट्रसमध्ये बनणं जे आहे ते सुद्धा स्टेप बाय स्टेप होतं. प्रोसेसिंग वेळ असतो प्रत्येक गोष्टीचा. तसं आम्ही मांसधातू स्थिर व्हायला 3 महिने लागतात हा कालावधी ग्रंथकारांनी लिहिलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही 28 दिवस हा कालावधी लिहिलेला आहे. त्याप्रमाणे मग आम्ही 28 दिवसांनी सगळे सेशन्स द्यायला चालू केले आणि त्याचे रिझल्ट हे जास्त मिळाले की त्यांना रिओकरन्स नाही आहे. ओके. तुम्ही जर 7-7 दिवसांनी ट्रीटमेंट फिजिओथेरपीच्या घेतल्या स्पाईनसाठी तर बऱ्याच वेळा त्या केसेस वर्स होतात, कारण बॅलन्सच झालेला नाही तोपर्यंत दुसरा प्रोटोकॉल दिला जातो. ओके. मग याच्यामध्ये जसं तुमच्याकडं आज पहिली थेरपी घेतली, काही प्रॅक्टिसेस पुढं 28 दिवस 30 दिवस आपण दिल्या जातात का ज्या घरी करायच्या? METची एक्सरसाइज घरी करायला देतो. त्याचबरोबर METची एक्सरसाइज म्हणजे काय, मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस. पेशंटचे हॅमस्ट्रिंग, पेशंटचे बायसेप, डेल्टॉइड, तिथल्या मसलच्या ताकद ज्या आहेत त्या वाढवण्यासाठीचे काही एक्सरसाइज पॅटर्न आम्ही छोटे, एक 5 मिनिटाचे पॅटर्न आहेत, 10 मिनिटाचे काही पॅटर्न्स आहेत, ते पॅटर्न्स घरी करायला आठवड्यातले 3 दिवस देतो. आणि 3 दिवस झूमवरती मी स्वतः सकाळी 6:30 ते 7:30 550 लोकांचा योगा आम्ही घेतोय. वा. मग त्याच्यामध्ये सोमवार, बुधवार आणि शुक्रवार योगा पॅटर्नमध्ये मेडिटेशन, त्याचबरोबर योगनिद्रा, त्याचबरोबर अयंगार योगा, रॉल्फ मुवमेंट म्हणून एक योगा एक्सरसाइज पॅटर्न आहे, फ्रँकलिंग मेथड नावाचा एक एक्सरसाइज पॅटर्न आहे. हे सगळे स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मथेरपी, हे सगळं आम्ही ऑनलाईन झूमवरती 13 सेशन झूमवरती घेतो. मी स्वतः ते सेशन सगळे कंडक्ट करतो. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना पहिलं आयुर्वेदशास्त्र सांगतं की आजार तर बरा करायचाच आहे, आजार तर बरा करायचाच आहे, पण आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची. आणि त्याचबरोबर सिम्पटम्स वरती काम केलं गेलं पाहिजे ना, की म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स वरती नाही तर त्याच्या रूट्स वरती काम केलं गेलं पाहिजे. आणि आयुर्वेदा मोस्टली रूट्स वरती काम करतं. येस. आणि त्याचबरोबर मेन फोकस आमचा जो आहे तो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. वाय यू कम ऑन द अर्थ. तुम्ही पृथ्वीवरती का आलात आणि तुम्हाला खरंच का पृथ्वीवरती आलात, हे मी पेशंटला, प्रत्येकाला हा प्रश्न नेहमी विचारतो की तू आज स्पाईनसाठी आलास, ठीक आहे, इट्स ओके, बट तुझं मेन फोकस काय, तुझ्या आयुष्यात तू काय करतोयस, तुझं मन कशात गुंतलंय, तुझ्या मनामध्ये काय विचार चाललेत, आणि हा आजार परत होऊ नये म्हणून तुला काय करायचं आहे. या सगळ्या गोष्टींची गुंफला आम्ही योगामध्ये बसवलेली आहे. आणि त्याच्यामुळे लोक, मी बघतो योगानंतर इतके पद्धतीने सकारात्मक होतात की लोक आयुष्य, म्हणजे जे लोक साधं 2 पावलं चढत नव्हते ते गिरनार चढून येऊन मला पेढ्याचा बॉक्स घेऊन येतात. वा. म्हणजे फक्त शरीरच नाही तर शरीरासोबत मनावरती सुद्धा काम करताय. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्वतः दररोज, म्हणजे हे आठवड्यातले 3 दिवस योगा घेताय. नॉर्मली म्हणजे एका उंचीवरती पोहोचल्यानंतर मग शेड्यूल बिझी होतं आणि काही गोष्टी होतात, पण तुम्ही इथे स्वतः तो वेळ देताय. आणि या लोकांना कसं असतं, बरेचदा मी पाहतो की लोक येतात, ट्रीटमेंटला सुरुवात करतात, एक थेरपी झाली की पुन्हा त्यांचं रुटीन बदलतं. म्हणजे घरी गेल्यानंतर पुन्हा अजून वर्स्ट थिंग करतील. पण त्यांना बांधून ठेवणारं कोणी असेल तर तुम्ही योगाच्या माध्यमातून बांधून ठेवता. त्यामुळे मला वाटतं की खूप चांगला रिझल्ट मिळायला मदत होते. खूप सुंदर सिस्टीम तुम्ही डेव्हलप केलेलं आहे, जेणेकरून 1 by 1 एकदा का तो आला की बरा होऊनच गेला पाहिजे. बरोबर आहे. मला याच्यात अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जसं तुमच्याकडे येणारा पेशंट म्हणजे सर्वसाधारण 10 ठिकाणी फिरून ऑपरेशन करायला सांगितलंय आणि मग शेवटचा पर्याय चला ट्राय करूया म्हणून येत असेल. बरोबर. समजा 10 पेशंट्स आले तर 10 पैकी
तुम्ही अशा काही लोकांना सजेस्ट करता की नाही बाबा याला ऑपरेशनच करावं लागेल, असे काही पर्सेंटेज? साधारण 1000 केसमध्ये 2 केसेसला ऑपरेशन लागतं की जिथे स्पेसिफिक रिट्रोलिस्थेसिस आहे, तो पेशंट पूर्ण बरा होतो, डिस्क मागे आली आहे. पण काही पेशंटचा फटका बसतो, झटका बसतो, पेशंट पडलेला आहे, ट्रॉमा झालेला आहे आणि व्हर्टेब्रल सेगमेंट तुटून हे पुढे गेलेलं आहे. ओके. जिथे मेकॅनिक इंजुरी झालेली आहे, व्हर्टेब्रा तुटून पुढे गेलाय, त्याला अँट्रोलिस्थेसिस म्हणतात. तर तिथे बऱ्याच वेळा तो फॅसेट तुटलेला असतो, त्याला मी जरी मागे आणलं तर ते परत स्टॅबलाइज नसल्यामुळे ते पुढे जातं. त्या केसमध्ये आम्ही ऑपरेशनचा सल्ला देतो की जिथे फॅसेट ब्रेक झालाय आणि पेशंटच्या तळपायाला प्रचंड आगाग होतीये, अशा केसेसमध्ये ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. आणि ज्यांचं रिट्रोलिस्थेसिस आहे, डिस्क ही मागे आलेली आहे, ती जवळजवळ डिस्क बल्ज, डिस्क हर्निएशन, डिस्क पोट्रुजन या केस स्टडीमध्ये जवळजवळ 99% रिझल्ट्स हे पॉझिटिव्ह आहेत. ग्रेट, खूप सुंदर. म्हणजे मला ती क्युरिओसिटी होती की सर्वसाधारण किती पेशंट्सना पुन्हा ऑपरेशनच हा पर्याय दिला जातो. आणि त्यात एक अजून सांगायचे सर, ज्यांना संधिवात आहे, म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट येतो स्पाईन म्हणून येतो, पण जेव्हा आम्ही RF फॅक्टर चेक करतो आणि ESR चेक करतो तर ESR हा प्रचंड प्रमाणात वाढलेला असतो, 60-70 झालेला असतो. ASO ट्रायगर पॉझिटिव्ह आहे, RF फॅक्टर पॉझिटिव्ह. पण त्या केसेसमध्ये मला चॅलेंजेस येतात, कारण पेशंटचा मणकाचा त्रास बरा झालेला असतो, पण संधिवातामुळे त्याला वारंवार दुखत असतं. बरोबर. संधिवात हा काय मी बरा करत, माझं मेन काम आहे मेकॅनिक. म्हणजे जिथे गादी बाहेर आली त्या गादीला मी आत टाकेल, पण जिथे संधिवातासारखा त्रास आहे, संधिवातामुळे पेन होतंय, मग तिथे कधी कधी संधिवात तज्ज्ञाला मला कन्सल्ट करावं लागतं की बाबा तुम्ही संधिवात तज्ज्ञांची पुढे औषधं घ्या. बरोबर. हे 2 वेगवेगळे इश्यूज आहेत. स्पाईनचा इश्यू वेगळा आणि संधिवात वेगळा. त्यामुळे काही वेळेला आलेल्या पेशंटमध्ये स्पाईन पण आहे प्लस संधिवात आहे, तर त्याला रिलीफ मिळायला कदाचित उशीर होऊ शकतो किंवा तो वेगळ्या ट्रीटमेंटनी होणार आहे. येस, व्हेरी नाईस. मला याच्याबरोबर विचारायचं आहे की आपण स्पाईनवरती बोलतोय, पण स्पाईन पाहिलं तर अगदी म्हणजे पाठीच्या मणक्या कमरेपासून ते डोक्यापर्यंत, मेंदूपर्यंत गेलेला, मानेपासून पुढे गेलेला हा संपूर्ण स्पाईन येतो. मग मानेचे विकार असणारे अनेक लोक आपण बघतो, हेही याच्यामध्ये इन्क्लूड होतं का? त्यासाठी सुद्धा तुम्ही काम करतात? बऱ्याच वेळा लोकांना चक्कर येते सर, बसल्यानंतर किंवा झोपेतनं उठताना फिरल्यासारखं वाटतं किंवा समोरची दुनिया फिरतीये, फॅन फिरतोय, घर फिरतोय किंवा स्वतः फिरतोय. असे 2 प्रकारचे डिझिनेस बघायला मिळतात. त्याचबरोबर हाताला मुंग्या, हात दुखतोय, हात जड पडतोय, प्रचंड मान दुखतेय. आणि त्या केसेसमध्ये बऱ्याच वेळा कॅरोटिड आर्टरी पिंचिंग सिंड्रोम. कॅरोटिड आर्टरी म्हणजे काय, तर मानेच्या 7 मणक्यातमधनं कॅरोटिड आर्टरी गेलेली आहे. बऱ्याच वेळा मानेला कुठेतरी झटका, कोणीतरी हाक मारली, पटकन आपण मागे बघितलंय, पण त्या केसमध्ये जोरात झटक्या बसल्यामुळे मानेचा मणका जो आहे तो मागे फिरला जातो 2 mm ने, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही मान जर तिरकी केली तर बऱ्याच वेळा चक्कर येते. मग हा त्रास पूर्णपणे आपल्या क्रायोप्रॅक्टर सेशनने 2 सेशनमध्येच तो पूर्ण बरा होतो. त्याचबरोबर मानेमधनं गादी बाहेर आली आहे आणि त्याच्यामुळे हाताला मुंग्या येतात, हात दुखतोय, मान दुखतीये, मान खूप अवघडतीये, रोज सकाळी उठल्यानंतर अर्धा तास बसावं लागतं की मान हलतच नाहीये. ती केस स्टडी ही डिस्क बाहेर आल्याचं लक्षण आहे. तिथे आपण खूप चांगल्या पद्धतीने लोकांना मदत करू शकतो की जिथे त्यांची डिस्क पूर्ण आत जात आहे. मानेचे त्रास मध्ये मानेचे पण स्लिप डिस्क असतात. मानेचे ही हाताला पूर्ण वस्तू निष्ठून पडते, बऱ्याच वेळा स्वतःचा शेड स्वतःला घालता येत नाही, ओके, स्वतःचा भांग स्वतःला पाडता येत नाही, स्वतःचं जेवण करता येत नाही. अशी एक लेडीज माझ्याकडे आली होती, तिला मानेचा त्रास झाल्यानंतर तिला स्वतःची साडी नेसता येत नव्हती, स्वतःचं अन्न शिजवता येत नव्हतं. नवऱ्याने VRS घेतली त्याच्यासाठी आणि आफ्टर 9 महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर ती स्वतः सायकल चालवायला लागली, कमीत कमी रोजची 8 ते 9 किलोमीटर. वाईवरनं पेशंट येत होते आणि रोजच्या कमीत कमी 20 ते 50 चपात्या त्यांनी हॉटेल चालू केलं त्यानंतर. वा, खूप सुंदर. आपण मानेवरती बोलत होतो, तर मानेच्या स्पाईन बद्दल बोलत असताना मला एक गोष्ट विचारायची आहे. कॉमन म्हणजे आज घरात झोपत असताना सर्वसाधारण वेगवेगळ्या प्रकारच्या बेड्स आलेले आहेत, मणक्यासाठी ॲज वेल ॲज मी मानेच्या स्पाईनसाठी सुद्धा बोलतोय, की सॉफ्ट, काही हार्ड. पूर्वीची लोक जमिनीवरती झोपायची, सो त्यांच्यामध्ये असे काही इश्यूज नव्हते. आज ज्या काही एकदम सॉफ्ट स्पंजच्या, स्प्रिंगवाल्या या ज्या काही गाद्या आलेल्या आहेत, त्याचा मणक्याच्या किंवा मानेच्या दुखण्याशी काही संबंध आहे का? आजकाल लोक बऱ्याच घरांमध्ये कॉटनच्या बेड्स वापरतात, जिथे कॉटन्स जो आहे बऱ्याच वेळा कॉटन हा खाली दबतो कालांतराने. आणि गादी जर बघायला गेली, मी बऱ्याच लोकांना फोटो काढून पाठवा म्हणतो की तुम्ही कुठल्या गादीवर झोपता, तो फोटो दाखवा मला.
तर ते लोक व्हॉट्सअपवरती फोटो पाठवतात आणि चेक केल्यानंतर समजलं की गादी ही डोक्याच्या तिथे आणि पायाच्या तिथे वरती आणि खाली कमरेच्या तिथे खड्ड्यात गेली. ओके. मग त्यांना ती गादी मी बदलायला सांगतो की तुम्ही ती गादी बदला. मग बऱ्याच वेळा काही लोकांच्या मेमरी फॉर्मच्या गाद्या असतात की मेमरी फॉर्म म्हणजे काय, तर पेशंटची गादी इतकी सॉफ्ट असते की पेशंट पूर्ण खाली जातो त्यामध्ये. मग त्या मेमरी फॉर्म मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर शक्यतो मेमरी फॉर्म वापरत असेल तर 4 mm मेमरी फॉर्म वापरा. 4 mm कमीत कमी 4 इंचाची गादी जर तुमची असेल तर 2 इंच मेमरी फॉर्म, 2 इंच हे हार्ड पाहिजे. जर 8 mm वापरणार असाल तर 4 mm मेमरी फॉर्म, 4 mm हार्ड पाहिजे. तर बऱ्याच घरामध्ये पेशंट काय करतं किंवा आपण काय करतो, आज बघायला गादी गेल्यानंतर आपल्याला त्यातलं नॉलेज नसतं. तो दुकानदार जो समजून सांगतो ती गादी आपण घरी आणतो. अगदी बरोबर आहे. आणि ती गादी घरी आणल्यानंतर त्याचे इफेक्ट, ॲडव्हर्स इफेक्ट, साईड इफेक्ट हे कालांतराने बघायला मिळतात. मग जेव्हा जाणवतं किंवा दुखायला लागतं तेव्हा मग पेशंट डॉक्टरची धाव घेतो आणि मग ती गादी परत चेंज होत आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्हाला झोपल्यानंतर योग्य झोप लागते, दुखत नाहीये, सकाळी उठल्यानंतर अवघडत नाहीये, म्हणजे तुमची गादी योग्य आहे. ओके. माझी पर्सनल क्युरियोसिटी म्हणून हा मी प्रश्न विचारला. आणि एकदा मी फिरत असतो आणि जेव्हा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा वेगवेगळ्या गाद्यांचा अनुभव येतो आणि मग कुठेतरी असं वाटतं की एखाद्या ठिकाणी ती सॉफ्ट होती आणि दुसऱ्या दिवशी उठलं की वाटतं की काहीतरी आखडलेलं आहे, कमरेत काहीतरी प्रॉब्लेम आहे. इथे अजून एक म्हणजे प्रश्न याच्याच रिलेटेड म्हणजे उशी. तो उशी घ्यायला पाहिजे, घेतली तर ती सॉफ्ट घ्यायला पाहिजे, हार्ड घ्यायला पाहिजे, काही साईजची घ्यायला पाहिजे? कारण आज मोस्टली सर्वसाधारण विद्यार्थी दशेत असल्यापासून उशी वापरायला चालू केलं जातं. मग त्याचा काय नेमका इम्पॅक्ट काय होतं, गुड और बॅड इम्पॅक्ट काय उशी घेण्याचा? उशी ही आपली बोटाच्या 4 इंच म्हणजे प्रत्येक माणसाच्या 4 बोटा एवढी उशी हवी. ओके. प्रत्येकाची 4 बोटं ही वेगळी वेगळी हाईटची आहेत. एखादा माणूस जर शॉर्ट नेकवाला असेल तर त्याची 4 बोटं जी आहेत त्याची हाईट कमी असते. ओके. तर शक्यतो उशी वापरत असताना ही उशीचा जो भाग आहे तो तुमच्या डोक्याच्या खाली पाहिजे, ना की खांद्याच्या खाली. बरेच लोक काय करतात की खांद्या खालीपर्यंत उशी घेतात. काही लोक 2 उशी किंवा 3 उशी घेतात. हो. मग त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मानेला जो कव आहे 30 डिग्रीचा जो कव पाहिजे तो कव नष्ट होतो. लॉस ऑफ लॉर्डोसिस, मान कालांतराने पुढे येते. बघा तुम्ही, ही लोक या पद्धतीने ती जी दिसतात ते 3-3, 4-4 पिलोज वापरत असतात. मग त्यांचा पिलो जसा कमी कराल तशी ती मान मागे 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 जायला लागते. तर शक्यतो 4 बोटं एवढी तुमचा पिलो हवा आहे. आणि पिलो वापरत असताना तुम्हाला झोप चांगली लागतेय, तुम्हाला दुखत नाहीये, कम्फर्टेबल आहात, म्हणजे तुमचा पिलो हा योग्य आहे. ओके, खूप छान. कारण अनेक लोक आपण पाहतो की मानेचा पट्टा लावून फिरत असतात. बरोबर. सो त्याचं कारण कुठेतरी म्हणजे या मानेच्या डिस्क आणि मानेच्या त्या संबंधांशी कुठेतरी जोडलेला असतो आणि त्याचे परिणाम वेगवेगळे आपण पाहतो की चक्कर येणं किंवा अनेक काही गोष्टी. आणि मग ते कुठेतरी अवघड लागत त्या लोकांना संपूर्ण अनेक वर्ष, अनेक महिने त्याच पद्धतीने काढावे लागतात. सो ते अवॉइड करण्यासाठी हे सल्ले खूप मोलाचे ठरतील. याबरोबर मला आता म्हणजे ॲलोपॅथी प्रॅक्टिसेस आणि तुम्ही करत असणारी या प्रॅक्टिसेस याच्यामधला थोडासा फरक जर समजावून सांगितला तर. कारण ॲलोपॅथीकडे गेल्यानंतर होणारे खर्च आज तुमच्या ट्रीटमेंटच्या की विना ऑपरेशन पद्धतीनं होत आहेत. सो या दोघांमधला फरक समजला तर मला वाटतं की कॉमन मॅनला ही प्रोसेस समजून घ्यायला थोडंसं सोपं जाईल. ॲलोपॅथी सायन्समध्ये आज ऑर्थोपेडिक डॉक्टर पहिला गेल्यानंतर एक्सरे, MRI काढून पेन किलर्स पहिले दिले जातात. काही दिवस पेन किलर घेऊन फरक नाही पडत आहे म्हटल्यानंतर पेशंटला पुढच्या आठवड्यात किंवा 15 दिवसात बोलवून परत पेशंटला सांगितलं जातं की तुमच्या केस स्टडीजमध्ये ऑपरेशन करावं लागेल किंवा मग पहिलं आपण एक इंजेक्शन देऊन बघूया. हां, मला त्याबद्दलच मी येणार होतो. व्हेरी गुड. इपिड्युरल इंजेक्शन म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा बुटॉक्स सारखं किंवा इतर स्टिरॉइड ड्रग जे आहेत त्याचे इंजेक्शन मणक्यामध्ये दिले जातात आणि त्या इंजेक्शनमुळे बऱ्याच वेळा तिथले गाद्या ज्या आहेत, बाहेर आलेलं पाणी जे आहे ते सुकायला लागतं. आणि ते सुकलं, ज्यावेळेस परत एखादा झटका बसेल, आधीच गादीचं अंतर कमी झालेलं आहे, परत झटका बसला तर ते पाणी बाहेर येतं. मग दुखायला लागल्यानंतर परत रिपीट एपिसोड. साधारण 100 लोकांपैकी 3% लोकांच्या गाद्या ह्या इंजेक्शन दिल्यामुळे बरे होतात. फक्त 3%. हा रिसर्च प्रूव्हन आहे, बाय पबमेडला रिसर्च पेपरमध्ये लिहिलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या इंजेक्शन घेऊनही ते कमी नाही झाले किंवा बऱ्याच वेळा काही लोक माझ्याकडे 3-3, 4-4 वेळा इंजेक्शन घेऊन येतात. इंजेक्शन घेऊन कमी नाही झालं की डॉक्टर लोक सजेस्ट करतात की तुम्ही डिस्क आपण कट करूयात. आता डिस्क कट करण्यासाठी आत्ता सध्याच्याला
लॅप्रोस्कोपिक सर्जरी केली जाते. पूर्वीच्याला पूर्ण मोठा कट घेऊन सर्जरी केली जायची. आता लॅप्रोस्कोपिक छोटा कट घेऊन डॉक्टर लोक ती डिश जी बाहेर आली तिला कट करतात आणि तो नऊ जी मोकळी करून देतात, जेणेकरून तिथलं इन्फ्लामेशन कमी होतं. बरोबर. पण बेसिकली 2 मणक्यातलं अंतर कमीच राहतं जरी सर्जरी केली तरी. आणि परत इन फ्युचरमध्ये पेशंटला एखादा क्विक झटका बसला किंवा एनी काइंड ऑफ ट्रॉमा झाला तर गादी तिथनं परत बाहेर पडते. माझ्या केस स्टडीमध्ये आम्ही ज्या मॅन्युअल थेरपी करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की रिऑकरन्स नाही आहे. पेशंटमध्ये 2 मणक्यातलं अंतर वाढवलं जातं. एक्सरेमध्ये तिरका झालेला मणका सरळ होतो. आज तुम्ही जरी गादी कट केली तरी वाकडा झालेला मणका काही ऑपरेशननी सरळ होत नाही होत. आणि स्क्रू लावणार तर किती स्क्रू लावणार सरळ करण्यासाठी. म्हणजे बऱ्याच वेळा मला हे खूप छान पटलं की मुळात गॅप वाढवला पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम आता कशामुळे झाला तर तुमचा गॅप कमी झाल्यामुळे झालाय. ते चकती कापणं किंवा इंजेक्शन घेणं हा त्याच्यावरचा पर्याय नसून ती गॅप पुन्हा जर केली तर तुम्ही म्हटलं की वॉटरमुळे ती पुन्हा जागेवरती खेचली जाते. सो तुम्हाला पुढं काही करायची गरजच नाही. हे खूप छान पद्धतीनं आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हे समजून सांगितलं. खूपच सुंदर. मला या बाबतीत अजून एक प्रश्न जो विचारायचा होता की आज एवढ्या सगळ्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. सो या लोकांनी तुमच्याकडे जर पोचायचं झालं तर काय केलं पाहिजे? त्यासाठी डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक नावाचं गुगललाही पेज आहे, इन्स्टाला पेज आहे, यूट्यूबला पेज आहे. तिथे आम्ही नंबर्स दिलेले आहेत. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा ॲलोपॅथिक ट्रीटमेंटला जातो म्हणजे तेव्हा अशा बॅग भरून गोळ्या दिल्या जातात. बरोबर. सो तुमच्या केसमध्ये गोळ्या औषधांचं कितपत इंटेकसाठी 4च प्रकारची औषधं मी देतो. त्याच्यामध्ये एक प्रकारची गोळी, एक प्रकारची पावडर पोटात घ्यायला, एक प्रकारचा काढा आणि एक प्रकारचं तेल. बस 3 औषधं पोटामध्ये. 4 तेल फक्त पावडर सारखं सकाळी उठल्यानंतर डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत पावडर सारखं लावायचं आहे. सोडायचं नाहीये, रगडायचं नाहीये. ही 3च औषधं आम्ही 7 ते 8 महिने चालू ठेवतो आणि 7 महिन्यानंतर ट्रीटमेंट संपल्यानंतर रसायन चिकित्सा पेशंटला घरी चालू करतो की ज्याच्यामध्ये च्यवनप्राश सारखा एखादा अवलेह आहे तो 40 ग्रॅम अनुष्यपोटी खाणे किंवा अगस्त्य रसायनसारखं एखादं औषध आहे. पेशंटच्या नाडीनुसार, पेशंटचं प्रकृतीनुसार त्याला एक रसायन दिलं जातं आणि एखादा काढा घरगुती तयारी एक काढा त्यांनी तो वर्षभर घ्यायचा आहे. वा, सुंदर. म्हणजे की परत तो त्रासच होऊ नये. हे काय आहे की अनेकांना त्या म्हणजे गोळ्या म्हटलं की म्हणजे नकोसं वाटायला लागतं. कारण किती दिवस खायचे ते आणि त्याचा कुठेतरी मग नंतर कंटाळायला लागतो. पैसा हा एक भाग झाला, बट त्या खायच्या किती आणि त्याचा होणारा ॲडव्हर्स इफेक्ट असेल अजून काय. आणि म्हणून मी मुद्दामून हा प्रश्न विचारला की विना ऑपरेशन मणका किंवा त्याचे विकार बरे करत असताना गोळ्या कितपत दिल्या जातात हा महत्त्वाचा भाग होता. बरोबर आहे. मला वाटतं की अनेक गोष्टी आपण या पॉडकास्टमध्ये टच केलेल्या आहेत. मी ऑडियन्सला पण एवढंच सांगेन की तुम्हाला या पॉडकास्टमधून आज काय शिकायला मिळालं, कोणत्या व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन्स मिळाल्या किंवा तुम्हाला काही मणक्याशी रिलेटेड, स्पाईनशी रिलेटेड काही समस्या असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्हाला जर का आजचा पॉडकास्ट आवडला असेल, तुमच्या संपर्कात स्पाईनला घेऊन, मणक्याला घेऊन, मानेच्या आजारांना घेऊन जर का कोणी त्रस्त असतील तर अशा व्यक्तीपर्यंत हा पॉडकास्ट जरूर पाठवा. तुमचं एक शेअरिंग एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उत्कृष्ट करू शकतं. तुमच्या जवळच्या लोकांना ज्यांना असे काही इश्यूज आहेत त्यांना जरूर पाठवा आणि निश्चित त्यांना मदत करा. सो सर, तुम्ही आज आलात आणि एवढी व्हॅल्युएबल म्हणजे वेळ काढून आलात आणि आज एवढी सुंदर माहिती दिली त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार. अजून एक रिक्वेस्ट करेन की कमेंट्समध्ये जे काही प्रश्न येतील तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही किंवा तुमच्या टीमच्या माध्यमातून द्यावीत एवढीच मी अपेक्षा करेन. थँक्यू सो मच आणि धन्यवाद. धन्यवाद.